जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2चा पाढा एका कागदावर लिहून तो जाळल्यास जी राख तयार होते तिला बेचिराख असे म्हणतात. शपथ, काय काय सुचायला लागले बसल्या बसल्या. एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, तुम्ही वर पिता का? उत्तर आले, तसं काही नाही. खाली जर व्यवस्था केली असेल तरीही चालेल मला, माझं काही नाही. दारूच्या दुकानावरचा असा एक बोर्ड, जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल तेव्हा आपोआपच माझ्याही प्रेमात पडाल. मग आयुष्यभर कुठे ना कुठे पडत राहाल. पुण्याचे बापट काका म्हणाले, आज सकाळी चहा केला पण गाळणीच मिळत नव्हती. मग आम्ही सगळे मास्क लावूनच चहा प्यायलो. तुम्हाला म्हणून सांगतो, टॅलेंट इतकं भरलंय पुणेकरांमध्ये, पण गर्व कधी केला नाही. बाबा, चिंटू फक्त इतिहासातच नापास का? चिंटू, बाबा, सर्व प्रश्न मी जन्मलो नसतानाच आले होते. बाई चिंटूला, तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे बरं? चिंटू, माझे बाबा. बाई, का? चिंटू, कारण ते अजूनही माझ्या आईजवळच झोपतात म्हणून. बाई, नीट आठवत नाही आहे, पण तुला कुठेतरी पाहिले आहे मी. भिकारी, अहो मॅडम, मी तुमचा फेसबुकवरचा फ्रेंड. आता तरी ओळखलं का तुम्ही मला? नीरज सूरजला, तुझा खोकला कसा आहे रे? सूरज, खोकला थांबला पण अजूनही श्वास घेताना त्रास होत आहे. नीरज, काळजी नको करू, एक दिवस श्वासही थांबेल. बस म्हणजे काय? एक अशा प्रकारचं वाहन, जेव्हा तुम्हाला घाई असते तेव्हा हळू चालते आणि जेव्हा तुम्हाला पकडायची असते ना तेव्हा ती फास्ट चालते. बबन, हे देवा रामा, माझी बायको हरवली आहे, तिला सापडू दे. राम भगवान प्रकटले व म्हणाले, तू चुकीच्या मंदिरात आलास, हनुमानाच्या मंदिरात जा. माझी बायको पण त्यांनीच सापडवली होती. बबन, तुला जर 2 कोटींची लॉटरी लागली तर? भिकारी, तर मी स्वतःच विमान घेईल. म्हणजे काय? दुसऱ्या देशांमध्ये जाऊन भीक मागता येईल. नीरज म्हणतो सूरजला, अरे सूरज, तू ही गोळी बाजूने कापून का घेतो आहेस? अरे तुझे तर मला काहीच समजत नाही. सूरज म्हणतो नीरजला, अरे मित्रा, त्यात काय समजायचे? गोळी साईडने कापून घेतल्याने मला तिचे साईड इफेक्ट होणार नाहीत. नीरज, यार सूरज, मनमोहन सिंग संध्याकाळी पायी पायी फिरायला जातात, ते सकाळी का नाही फिरत? सूरज, अरे बुद्धू, ते PM आहेत, AM थोडीच आहेत. नीरज, पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त कॅम्प्युटर का आवडत असेल? सूरज, कारण कॅम्प्युटरला कंट्रोल की असते. नीरज, तू मला फसवलंस. दुकानदार, नाही साहेब, मी तुम्हाला चांगलाच रेडिओ विकला आहे. नीरज, रेडिओवरती लेबल लावले आहे की जपानमध्ये बनवला आहे आणि रेडिओवरती सांगतात की दिस इज ऑल इंडिया रेडिओ. नीरज, काय रे, तू तर डॉक्टरला भेटायला
जाणार होता ना, मग त्याचे काय झाले? सूरज, अरे यार, उद्या जाईल. आज थोडी तब्येत खराब आहे. नीरज, आपल्या देशाचा मृत्यूदर काय असेल? सूरज, 100%. नीरज, ते कसं? सूरज, जो व्यक्ती जन्माला आला तो एक दिवस मृत्यू पावणारच. नीरज बायकोला, ना कजरे की धार, ना मोतियों का हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो. बायको, सरळ सरळ सांगा की मेकअपसाठी पैसे नाहीत म्हणून. नीरज, प्लॅटफॉर्मवर उभा असताना गाडी येते अशी घोषणा झाली आणि लगेचच नीरजने ट्रॅकवर उडी मारली. ते बघून एक माणूस म्हटला, सरदारजी मराल. नीरज, तू मरशील. ऐकलं नाही, ट्रेन प्लॅटफॉर्मवर येतेय. नीरज खूपच दुःखी होता. त्याला सूरजने विचारले, काय रे, काय झाले? अरे, माझ्या एका मित्राला प्लॅस्टिक सर्जरीसाठी 2 लाख रुपये दिले होते. मग काय झालं? आता त्याला शोधतोय, तर ओळखतच येत नाही. नीरज, हत्तीला सुईच्या छिद्रातून जाण्यापासून कसे थांबवावे? सूरज, सोपं आहे. त्याच्या शेपटीला एक मोठा गड्डा बांधून द्या. नीरज, लग्नाच्या वेळी नवरदेवालाच का घोड्यावर बसवतात? नवरीला का नाही बसवत? सूरज, कारण पळून जाण्यासाठी नवरदेवाला शेवटची संधी दिली जाते, म्हणून नवऱ्याला घोड्यावर बसवतात. नीरज, बरे झाले बुवा. माझा नवा साहेब पेशाने डॉक्टरच आहे. सूरज, तर त्यात एवढ्या हुरळून जाण्यासाठी काय आहे? नीरज, मी थोडासाही आजारी पडलो की तो लगेच मला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देतो. नीरज, तू कधी गाढव पाहिलंस का? सूरज, मान खाली घालून, नाही सर. नीरज, खाली काय पाहतोस? मान वर करून माझ्याकडे बघ. बंड्या लाडवलेली गर्लफ्रेंड धावत पळत येते आणि म्हणते, अरे, मी पर्स घरी विसरले आणि मला 1,000 रुपये हवेत, दे ना पटकन. त्यावर बंड्या उत्तरतो, हे घे 50 रुपये. चटकन रिक्षा करून घरी जा आणि पर्स घेऊन ये.